अकोले तालुक्यामधील गुरवझा परिसरात अखिल गुरव समाज संघटना आणि शिवशक्ती तरुण मित्रमंडळ यांच्या सहाय्याने सामुदायिक व्रतबंध मुंज सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यामध्ये वयाची 5 वर्ष पूर्ण झालेल्या गुरव समाजामधील तरुणांचा विधिवत व्रतबंध सोहळा संपन्न झाला। मुंज झाल्याशिवाय सदर तरुणास लग्नाचा हक्क प्राप्त होत नाही आणि तो गुरुकडून दक्षिणा घेण्यास प्राप्त होतो। त्यामुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा रिवाज गुरव समाज कलियुगात देखील मोठ्या आनंदानं साजरा करतो। लग्नाप्रमाणेच या चिमुरड्या नवरदेवाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात नवरदेवाच्या मिरवणुकीमध्ये सर्व नातेवाईक आबालवृद्ध मोठ्या आनंदाने नाचतात। नवरदेवाचा साजशृंगार त्याच्यासोबत असणाऱ्या कलवऱ्या हे चित्र पाहण्यासारखं असतं। मिरवणूक संपल्यानंतर सर्व नवरदेवांना मंडपात आणलं जातं आणि यानंतर नवरदेवाचे मामा हातामध्ये बाहुली घेत आपल्या भाच्याच्या मागे उभे राहतात, तर नवरदेवाचे वडील आपल्या मुलाच्या पुढे बसतात। उपस्थित सर्व आप्तेष्टांना अक्षदा वाटल्या जातात आणि मंगलाष्टकांना सुरुवात करून हा व्रतबंध सोहळा सुरू होतो। मंगलाष्टक संपल्यानंतर सर्व पाहुणे मंडळींना भोजन उपलब्ध करून दिलं जातं आणि यानंतर बटूंना होमकुंडासमोर बसवून विधिवत पूजा अर्चा करत विविध वनस्पती आणि अन्नपदार्थांची आहुती दिली जाते। या व्रतबंध सोहळ्यास माजी मंत्री मधुकर पिचड, गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे उपस्थित होते। याप्रसंगी अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष वसंत बांधवणे यांनी याविषयी अधिक माहिती दिली। आज या ठिकाणी अकोले येथील गुरव समाजाच्या तरुण मंडळाने आणि अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने उपनयन संस्कार, ज्याला आपण मुंज लावणे असं म्हणतो, हा साजरा करण्यात आला। 101 बटूंची या ठिकाणी मुंज झाली। गुरव समाजामध्ये जे 16 संस्कार आहेत त्यामध्ये मुंज हा अत्यंत महत्त्वाचा असा विधी आहे। ब्रह्मचर्य आश्रमामध्ये ज्या वेळेस लहान मुलं, कुमारवयातली मुलं गुरुग्रही विद्याग्रहण करण्यासाठी जातात, तर त्यांना पाठवण्यापूर्वी हा विधी केला जातो। गुरव समाजामध्ये या विधीचं अत्यंत महत्त्व आहे। लग्नासारखाच हा विधी असतो, फक्त या ठिकाणी प्रत्यक्ष पत्नी किंवा मुलगी नसते, तर त्या ठिकाणी लाकडाची बाहुली ठेवली जाते। असा हा महत्त्वाचा संस्कार आहे। या ठिकाणी 101 बटूंचा हा सामुदायिक मौंजबंधन विधी झालेला आहे। तसं पाहिलं तर आता समाजानं ही पद्धत व्यापक पातळीवर स्वीकारली पाहिजे। सामुदायिक विवाह, सामुदायिक मुंजींचे कार्यक्रम केले गेले पाहिजे। आजच्याच कार्यक्रमाचा विचार जर केला तर साधारणपणे 101 बटूंची हा विधी करताना अर्धा कोटीपेक्षा म्हणजे 50 लाखापेक्षा जास्त रकमेची बचत या ठिकाणी गुरव समाजाची झालेली आहे। त्या दृष्टीने असे विधी, असे सामुदायिक सोहळे गुरव समाजाने स्वीकारावेत आणि मोठ्या प्रमाणावर ते केले जावेत असं मला वाटतं। न्यूज रिपोर्टर गणेश आवारी, एस9 मीडिया, अकोले।